झी 24 तास एक पाऊल पुढे। शासकीय शाळेमध्ये नोकरीचं आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या तोतया शिक्षणाधिकाऱ्याला नालासोपारा पोलिसांनी अटक केलेली आहे। या तरुणाकडून कोट्यवधी रुपये उकळत या अधिकाऱ्यानं त्यांना बनावट नियुक्तीपत्र दिली होती। मुंबई, नाशिक, पुणे, सांगली यासारख्या शहरातल्या तरुणांना त्यानं गंडा घातल्याचं समोर आलेलं आहे। शासकीय नोकरीचा आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना फसवणारा हा आहे तोतिया शिक्षणाधिकारी नरेश सुर्वे। ठाणे जिल्हा परिषद क्लार्क पदावर नोकरी लावून देतो असं खोटं सांगून यानं बेरोजगार तरुणांकडून करोडो रुपये उकळलेत। शासकीय सेवेत नोकरी मिळेल या आशेनं बेरोजगार तरुणांनीही घरातील दागिने गहाण ठेवून या ठगाला पैसे दिले होते। हा ठग त्या तरुणांना घेऊन जिल्हा परिषद शाळेतही ट्रेनिंगच्या नावाखाली घेऊन गेला होता। मात्र ज्या मॅडमशी त्यानं ओळख करून दिली होती ती तर त्या शाळेतली शिक्षिकाही नव्हती। तसंच त्यानं तरुणांना खोट्या सह्या करून बनावट नियुक्तीपत्रकही दिलं होतं। म्हणजे जिल्हा परिषदमध्ये मी गट शिक्षण अधिकारी आहे असं सांगून आमच्याकडून म्हणजे तुम्हाला नोकरी झेडपी मध्ये क्लर्क म्हणून लिपिक म्हणून काम लावतो आणि हे सांगून आमच्याकडून पैसे घेतले। मी 75,000 भरले सगळे दागिने गहाण ठेवून, बाकीचे पैसे त्याला बोललो शाळा जेव्हा चालू आहे तेव्हा भरणार, पण त्याने आज भोगस पत्र हे दिलं आम्हाला, नियुक्तीपत्र भोगस दिलं। त्यानंतर त्याला आम्हाला काय त्यानंतर त्यांनी काय बोलवलंच नाही तिथे। आतापर्यंतच्या पोलीस तपासात नरेश सुर्वे या ठगानं ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवल्याचं समोर येत आहे। नालासोपारा पोस्टचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय मुकुंदजी महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू करण्यात आला। संबंधित आरोपीला अटक करण्यात आली। संबंधित आरोपीचा 12 तारखेपर्यंत PCR असून पुढील तपास चालू आहे। नरेश सुर्वेनं बेरोजगार तरुणांकडून घेतलेली ही सर्व रक्कम लेडीज बार मध्ये उडवली। या घटनेत सुर्वे हा एकटा नसून अनेक बडे अधिकारीही सामील असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। झी 24 तास साठी प्रवीण नरावडे, वसई। झी 24 तास एक पाऊल पुढे।